नमस्कार. मी अनंतपुरी वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन नागपूर महाराष्ट्राच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच शासनातील सर्व माननीय मंत्री व लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर एक गंभीर प्रश्न मांडत आहे. आज आम्ही कोणत्याही पक्षाविरोधात बोलत नाही. आम्ही बोलत आहोत महाराष्ट्रातील कंत्राटी कामगार, बेरोजगार युवक युवती आणि त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी साधा आणि सरळ प्रश्न आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, आज महाराष्ट्रातील अनेक सरकारी विभागामध्ये कायमस्वरूपी पदे रिक्त आहेत. शिक्षण, आरोग्य, पोलीस, परिवहन, महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, स्वच्छता, अग्निशामक, सुरक्षा आणि इतर अनेक विभागात कायमस्वरूपी काम सुरू आहे. मग आमचा प्रश्न एकदम साधा आहे. जेथे काम कायमस्वरूपी आहे तेथे कंत्राट पद्धती का आणि रिक्त पदे नियमित भरतीने का भरली जात नाही? एका बाजूला ITI, B.Ed, B.Ed, तांत्रिक शिक्षण घेतलेले युवक युवती रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अनेक वर्षापासून वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करूनही कामगार नोकरीच्या असुरक्षितेत जगत आहे. वेळेवर वेतन मिळत नाही, किमान वेतनाबाबत तक्रारी आहेत, वेतनातून कपातीच्या तक्रारी आहेत आणि कामगारांच्या हक्कावर गदा येत असल्याच्या अनेक तक्रारी आमच्यापर्यंत येत आहेत. हा प्रश्न आता एका विभागाचा राहिलेला नाही. हा संपूर्ण महाराष्ट्रातील कामगारांचा प्रश्न झाला आहे. गेल्या काही महिन्यापासून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जनजागृती करत आहोत. शिक्षक, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार, सुरक्षा कामगार, महिला कामगार, महानगरपालिका कर्मचारी आणि विविध विभागातील कंत्राटी कामगार आमच्याशी संपर्क साधत आहेत. सगळ्यांची व्यथा एकच आहे. कंत्राटी पद्धतीतील असुरक्षितता आणि शोषण. म्हणून महाराष्ट्र शासनाकडे आमच्या स्पष्ट मागण्या आहेत. रिक्त पदाची विभागनिहाय माहिती जाहीर करा. नियमित सरळ सेवा भरतीचे वेळापत्रक जाहीर करा. जेथे काम कायमस्वरूपी आहे तेथे कंत्राट पद्धती बंद करा आणि अनेक वर्षापासून सेवा देणाऱ्या पात्र कंत्राटी कामगारांना कायम सेवेत समाविष्ट करा. याबाबत शासनाने आपले धोरण सुद्धा स्पष्ट करा. तसेच सर्व कंत्राटी कामगारांना किमान वेतन, ESIC, PF आणि इतर कायदेशीर हक्क वेळेवर मिळत आहे की नाही याची कठोरपणे तपासणी करा. मुख्यमंत्री महोदय, आम्हाला आंदोलनाची हौस नाही, आम्हाला संघर्षाची हौस नाही, आम्हाला फक्त न्याय हवा आहे. म्हणून आम्ही प्रथम शासनाला संवाद आणि चर्चा करण्याची संधी देत आहोत. पण जर या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष झाले तर भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने राज्यव्यापी आंदोलन करू. आमच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न करू नये. हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. मुख्यमंत्री महोदय, निर्णय आता तुमच्या हातात आहे. कंत्राटी पद्धत कायम ठेवायची की कायमस्वरूपी कामाला कायमस्वरूपी रोजगार द्यायचा, हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या
भविष्यासाठी घ्यायचा आहे. आणि शेवटी महाराष्ट्रातील प्रत्येक कंत्राटी कामगाराला आणि प्रत्येक बेरोजगार युवक युवतीला आमचं आव्हान आहे, तुमचा प्रश्न वेगळा नाही, तुमचा आवाज वेगळा नाही, न्यायाच्या लढ्यासाठी एकत्र या. एक महाराष्ट्र, एक लढा आणि न्यायासाठी एकजूट या, म्हणजे आपला आवाज शासनापर्यंत पोहोचेल. जय कामगार, जय संविधान, जय महाराष्ट्र.